सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। आज दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हुतात्मा आनंद कान्हेरे मैदानावर युवक युवती ज्येष्ठ नागरिक अशांशी सहवासातून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या। तक्रारी अंतर्गत जॉगिंग ट्रॅक, मैदान, उद्यान अशा विविध भागात रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त, महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षा गार्ड, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी कॅमेरे लावले जाणार असल्याचे कर्णिक यांनी यावेळी सांगितले। पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत सकाळी त्र्यंबक रोड येथील हुतात्मा आनंद कान्हेरे मैदानावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः व तसेच शहर परिसरातील 35 जॉगिंग ट्रॅक्स या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन नागरिकांशी संपर्क साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सर्व ठिकाणांच्या समस्या समजावून घेऊन योग्य ती तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधिकारी व आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे। महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा विविध कार्यक्रम महाराष्ट्र पोलीसतर्फे आणि नाशिक पोलीसतर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत। त्याचमध्ये हा मॉर्निंग वॉक विथ सिटीजन्स हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे। सिटीजन कनेक्टसाठी हा उपक्रम नाशिक शहरामध्ये 35 ठिकाणची जी जॉगिंग ट्रॅक्स आहेत, वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि जे गार्डन्स आहेत तर त्या ठिकाणी घेण्यात आला। सर्व नाशिक शहर पोलिसातले आयुक्तालयातले अधिकारी, DCP, CP, ACP, सिनियर PI, PSI आणि सर्व अंमलदार हे या उपक्रमात सहभागी झाले। त्याचबरोबर नाशिक पोलीसमार्फत जो स्थापना दिवसाचा आठवडा साजरा केला जात आहे तर त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम, जसे काल पोलीस परेड ग्राउंडवर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बोलवून परेडचा त्यांना अनुभव देण्यात आला। विविध शस्त्र कशी चालवायची आणि शस्त्र काय असतात याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर जे QRT क्विक रिस्पॉन्स टीम्स म्हणजे अँटी टेरर ऑपरेशन्सचा डेमो त्यांना देण्यात आला। जे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स आहेत, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल डॉग स्क्वॉड्स आहेत, त्याचा डेमो त्यांना देण्यात आला। याच मालिकेमध्ये आज सिटी सेंटर मॉल नाशिक शहर या ठिकाणी आम्ही सर्व जे नाशिक शहरातील पोलीस ब्रांचेस आहेत त्यांचा डेमो आणि त्यांचे स्टॉल्स हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आणि जे ज्युएनाइल्स आहेत त्या ज्युएनाइल्सचा त्यांचं समुपदेशन तसेच त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मोठा कार्यक्रम या आठवड्यात घेण्यात आलेला आहे। आणि सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं, पोलीस पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये मॅच ही सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आलेली आहे। सर, काही लोकांनी तक्रारी केल्या, काय स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या तुमच्याकडे वकील? ह्या आता ज्या सर्व पोलीस ग्राउंड्स आहेत त्या पोलीस ग्राउंड्सवरचे काही लोकांचे जे फीडबॅक्स आहेत ते येत आहेत। काही ठिकाणचे जे फीडबॅक्स आहेत तर काही ठिकाणी जे गार्डनमध्ये जे मुलं मुली बसतात तर त्या संदर्भातील काही तक्रारी होत्या। विशेष करून रात्री 10 नंतर गस्त वाढवण्यासंदर्भातील काही तक्रारी होत्या। काही तक्रारी बुरट्या चोऱ्या होतात या ठिकाणी त्या संदर्भात होत्या। तर ह्या सर्व तक्रारी ज्या पूर्ण नाशिक शहरामधील 35 ठिकाणून ज्या काही फीडबॅक येईल त्याप्रमाणे आमचं जे पुढचं जे पोलीस उपाययोजना आहे त्याप्रमाणे आम्ही करू।